ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी जमलेले असतात आणि आता इथे प्रिया असते आणि आता तिच्या समोर ईश्वरी असते, काव्या असते आणि सँडी असतो आणि आता सगळे पुरावे सायली देत असते अश्विनला, कल्पनाला आणि आता इथे प्रतापला सुद्धा. तर सायली म्हणते हे आहे तिच्या सगळ्या बॉयफ्रेंड्स बरोबरचे फोटोज. तर आता अश्विन सगळे फोटोज बघतो. तर आता बाकी सगळे पण बघायला लागतात आणि ह्यामध्ये चॅटचे प्रिंटआउट्स आहेत असं म्हणतो इथे अर्जुन. हिच्या बॉयफ्रेंड्सने हिला दिलेल्या महागड्या गिफ्टची लिस्ट आहे असं म्हणतो अर्जुन. त्यांचे लव्ह लेटर्स, त्याशिवाय त्या बॉयफ्रेंडची स्टेटमेंट सुद्धा आहे असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना आणि प्रताप बघतात बघा प्रेक्षक, खूपच हॉरिबल फोटोज असतात. तुमच्याकडे पुरावे कसे काय आले असं म्हणते आता इथे प्रिया. हे पुरावे माझ्याकडे होते ना असं म्हणते आता इथे प्रिया. काव्या आणि ईश्वरीला. तर आता इथे काव्या कानाखाली मारते प्रियाच्या. तर आता इथे ईश्वरी पण कानाखाली मारते बघा प्रेक्षक प्रियाच्या. शरम नाही वाटत तुला? अगं बघ तुझ्या नवऱ्याचा चेहरा काय झालाय ते असं म्हणते ईश्वरी. त्याची हालत बघ असं म्हणते ती. तर आता इथे अश्विनचा खरंच चेहरा पडलेला असतो बघा प्रेक्षक. तुला इज्जत अब्रू काय नाहीच आहे, पण आज स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा इज्जत घालवली असतो असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर खूप भारी वाटते खरंच प्रेक्षक. या अश्विनला रडताना बघून खरंच खूप छान वाटते बघा प्रेक्षक. कारण हा निर्लज्ज माणूस खूप जास्तच करत होता आता इथे अश्विन. तुझ्या हाती पुरावे लागले म्हणून खुश झाले होतेस ना तू प्रिया, पण पुरावे तुझ्या हाती लागले नाहीत. ते आम्ही तुझ्या हाती लागू दिले आणि तुझ्या हाती जे लागले ते डुप्लिकेट होते, ओरिजिनल आमच्याकडेच होते असं म्हणते काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक खूप छान वाटतंय. जसं अश्विन रडतोय ना बघा प्रेक्षक, त्या बावटाचं तोंड बघून खरंच छान वाटतंय बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विनला खूप रडायचं दाखवले आणि बाकी सगळे बघत असतात प्रियाकडे. कल्पनाला आणि प्रतापला तर धक्काच बसतोय काय म्हणून. अस्मिताला तर खूपच मोठा धक्का बसतो. तुम्हाला सगळ्यांना माझ्यावर किंवा पुराव्यांवर विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर नका ठेवा असं म्हणतो सँडी. पण मी खरंच सांगतोय, कारण हे सगळे पुरावे मीच गोळा केले तसं म्हणतो तो. कारण मलाही प्रियाचा खूप वाईट अनुभव आला होता असं म्हणतो सँडी. जेव्हा माझ्या हातात पैसा खेळायचा ना तेव्हा ही माझ्याशी गोड गोड वागायची, स्वतःवर पैसे खर्च करायला लावायची. मग मला नंतर कळालं ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडेच ही जाते असं म्हणतो सँडी. आणि मग मी बाजूला झालो असं म्हणतो सँडी. आई बाबा हो, प्रियाने सँडी सारख्या अनेक मुलांना नादी लावलं. रविराज काका जेव्हा हिचं लग्न जमत होते ना तेव्हा ही सँडीच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि असं खोटं सांगितलं की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे असं म्हणते आता इथे सायली. पण यांचं नातं तर आधीच संपलं होतं. नंतर ते लग्न मोडण्याचा हिने सँडीला मोबदला पण दिला असं म्हणते आता इथे सायली. अश्विन असं म्हणते आता प्रिया. अश्विन हे बघ, माझ्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नको सारे असं म्हणून ऍक्टिंग करायला लागते आता इथे प्रिया. माझं ऐकून घे असं म्हणून ती हात जोडून थांबते आता इथे अश्विन समोर. अश्विन असं म्हणतो आता इथे आदिराज. तुला अजूनही खरं काय खोटं काय ते कळत नाही ना असं म्हणतो आदिराज. तर तुझ्या बायकोला तू ओळखू नाही शकलास, समजू शकतो असं म्हणतो आदिराज. मी पण तुला आठवत नाही का असं म्हणतो आता इथे आदिराज. तर आता कोण असं काय येत नाही बघा प्रेक्षक कल्पनाला वगैरे. काका अस्मिता ताई, कल्पना मावशी, मी आठवत नाहीये तुम्हाला असं म्हणतो आता इथे आदिराज. डॅड मम्मा, हा आदिराज कॉलेजमध्ये होता माझ्यासोबत, एकाच वर्ष होता. 2-3दा आपल्या घरी हा येऊन गेलाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. अरे असं म्हणतो प्रताप. तो आदिराज असं म्हणतो तो. तू आहेस म्हणजे नाटकातून कामं करायला जात असतो असं म्हणतो आता इथे प्रताप. हो असं म्हणतो आदिराज. आदिराज भाऊजींना प्रियाच्या समोर आणायच्या आधी आम्हाला सगळी हिच्या मित्रांची माहिती माहित होती असं म्हणते सायली. आणि त्याचे पुरावे ईश्वरी आणि काव्यास घेऊन आले असं म्हणते सायली. तुला का वाटलं तू आमच्यापेक्षा हुशार निघालीस असं म्हणते आता इथे ईश्वरी प्रियाला. आज सकाळी मी आणि सायली माझ्या स्कूटीवरून निघालो. तर आता इथे सगळं सांगतात बाबा प्रेक्षक काव्या आणि ईश्वरी. तर आता इथे काव्या सांगितलेली असते तिथे ईश्वरी पोहोचली तर आम्हाला कळेलच तुम्ही. तर आता इथे तेवढ्यातच काव्याला मेसेज आलेला असतो. ईश्वरीने लाईव्ह लोकेशन पाठवलंय, मी तुम्हाला फॉरवर्ड करते असं म्हणून काव्याने पाठवले असते त्या 2 माणसाला. आलं का बघा असं म्हटलेली असते ती. तर तिथे जायचं आणि आपल्या ठरलेल्या स्पॉटवरतीच थांबा असं म्हणते आता इथे काव्या. पुढे काय करायचंय ते तुम्हाला माहिती असं म्हणून काव्या सांगितलेली असते. निघा आता लवकर असं म्हणून सगळा प्लॅन दाखवतात बघा प्रेक्षक फ्लॅशबॅक मधून. तर आता सगळे सांगतायत कसं काय काय फसवलं प्रियाला म्हणून. तर आता ईश्वरी पण सांगायला सुरुवात करते कसं ती गाडीवरून घेऊन जाते सँडीला आणि कसं प्रिया त्याचा पाठला करत असते. हा हॅलो ऐक ईश्वरी, आवाज येतोय असं म्हटलेली असते ना काव्या. इथे एक चहाची टपरी दिसेल बघ तुला असं म्हटलेली असते ना काव्या. ओके असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर चहाच्या टपरीकडे असतात ती माणसं. तर ती माणसं बघा प्रेक्षक घेऊन थांबलेली असतात पुरावे. तर आता इथे प्रिया जात असते. आता हे बघ तुला मोठं मोठं काळं गेट दिसेल, इथे दुसरा माणूस उभा आहे असं म्हणून सांगते आता इथे काव्या. मोठं काळं गेट असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक दुसरा माणूस तिथे थांबलेला असतो आणि प्रिया त्यांचा पाठला करत असते. तर आता इथे बघा प्रेक्षक सँडी त्यांना दुसरा पुरावाही दिलेला असतो. तर आता इथे सगळा घडलेला प्रकार ते सांगत असतात. तर आता इथे काव्या म्हणते सगळं केलं मी सांगितल्याप्रमाणे असं म्हणते काव्या. हो तू सांगितल्याप्रमाणे 2-2 लोकांना 2-2 एनवेलप्स देऊन टाकले असं म्हणते ईश्वरी. बेस्ट असं म्हणते आता इथे काव्या. 1 मिनिट असं म्हणते ती. तर आता ती अजून एक एनवेलप घेऊन आलेली असते. ते 3 असतात बघा प्रेक्षक. सँडी हे तू तुझ्याकडे ठेव असं म्हटलेली असते काव्या. हो असं म्हटलेलं असतं सँडी. तर आता इथे बघा प्रेक्षक तेवढ्यातच प्रिया आलेली असते आणि ईश्वरी बघते तिला. प्रिया आलीच म्हणते आता ईश्वरी. तर सगळा प्लॅन असतो बघा प्रेक्षक. हा सँडी पळ असं म्हणून ड्रामा करतात ते. तर आता इथे पळ पळ असं म्हणते काव्या. माझ्या गाडीचं पेट्रोल संपलंय
चाललंय पळपळ असं म्हणून ड्रामा करते आता इथे ऐश्वरी. ते सगळं सांगतात बघा प्रेक्षक कसं ट्रॅप केलं प्रियाला म्हणून. तर आता ऐश्वरी म्हणते बरोबर केलं आम्ही. तर आता इथे काव्या म्हणते प्रियाच्या हातात असलेले सगळे पुरावे सायलीताईने अर्जुन भाऊजींपर्यंत पोचवायचेत असं म्हणते काव्या. ते पोचवूच असं म्हणते ऐश्वरी. प्रियाला आता माझे येऊ द्यायचं नाही. बघितलंस ना कसं आम्ही तिला चकमा दिला आणि तिला समजलं पण नाही असं म्हणते ऐश्वरी. बरं चल निघूया असं म्हणते ऐश्वरी. एक मिनिट असं म्हणते आता इथे काव्या महत्वाचं काम आहे करते. तर आता इथे ती फोन लावते कोणाला तरी. हॅलो सायलीताई, मिशन अकम्प्लिश्ड असं म्हणते आता इथे काव्या. हो मी आणि ईश्वरी सगळे पुरावे घेऊन तुमच्या घरी पोचतोच आहोत. सँडी सुद्धा पोहोचेल. हा असं म्हणते आता इथे काव्या. बाय असं म्हणून फोन ठेवते ती. आता निघूया असं म्हणते आता इथे काव्या. येस असं म्हणतात इथे अर्जुन. आता काही क्षणात आपलं ठरवण्याप्रमाणे आधिराज इथे येईल आणि तो प्रियासमोर नाटक करेल. मग सँडी आणि मग काव्या आणि ईश्वरी येतील असं म्हणतो अर्जुन. या सगळ्यांकडचे पुरावे बघून प्रियाचा चेहरा कसा होणार ते बघायला मजा येईल असं म्हणते आता इथे सायली. आज मलाही तेच बघायचंय कारण आता इथे पहिलं सत्य जे आहे आणि प्रियाचं खोटं आहे ते सर्वांसमोर पहिल्यांदा येणार आहे असं म्हणतात इथे अर्जुन. आणि तिला शिक्षा सुद्धा मिळणार असं म्हणतो. तुम्ही आधिराज भाऊजींना फोन करतानाच म्हणते सायली. हो हो आपल्या प्लॅन प्रमाणे होते का तेही बघतो असं म्हणतो अर्जुन. तर आता तो कसा फोन लावलेला असतो सगळं सांगतो तो. तर आता इथे प्रियाला खूप वाईट वाटतं कसं ट्रॅप झाली ती म्हणून. तर आता इथे तिला रडायला येत असतं आणि तुझ्या हातात फक्त कॉपीज होत्या असं म्हणते आता इथे काव्या. हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर पण प्रिया काय करेल हे आम्हाला माहित होतं असं म्हणते आता सायली. ती एकच शस्त्र काढणार होती भाऊजी म्हणजे हे सगळे मित्र हे तिचा भूतकाळ होता आणि नेमकाच तिने तेच केलं असं म्हणते आता इथे सायली. आणि त्यावर तुम्ही हे म्हणाल की माझाही एक भूतकाळ होता आणि तिला माफ कराल हे आम्हाला माहित होतं असं म्हणते आता इथे सायली. पण अवशीन भाऊजी तुम्हाला हे सांगणं दाखवणं खूप गरजेचं होतं की प्रिया ती मात्रही बदललेली नाही असं म्हणते आता इथे सायली. तिला जिथे कुठे पैसा मिळेल तिथे ती जाईल असं म्हणते आता इथे सायली. मग स्वतःचं लग्न झालेलं असेल तरीही असं म्हणते सायली. आणि म्हणून आम्ही आधिराज सारख्या एका श्रीमंत मुलाला हिच्या समोर आणलं असं म्हणतो इथे अर्जुन. आम्हाला हे बघायचं होतं की ज्यासाठी अश्विन महत्वाचा आहे की पैसा असं म्हणतो अर्जुन. पण शेवटी आम्हाला जे वाटलं होतं तेच झालं असं म्हणतो इथे अर्जुन. तुला वाटत होतं की तू मला फसवतेस असं म्हणतो आता इथे आधिराज. पण ऍक्च्युली आम्ही तुला फसवत होतो असं म्हणतो तो. हा अर्जुन सायली बहिणी आणि माझा कधीच प्लॅन झाला होता असं म्हणतो इथे आधिराज. आणि प्रिया आता तुला खोटं बोलण्यासाठी आम्ही तुला जागाच ठेवली नाही कारण आधिराज सोबत तू जे जे वागलेस ना त्या प्रत्येक गोष्टीचा टेप रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाची हवाच उडते म्हणजे एवढे सगळे पुरावे आहेत असं समजतं ना तिला. तिचा चेहराच पडतो बघा प्रेक्षक. खूप फनी आणि खूप छान आजचा एपिसोड आहे प्रेक्षक. मिस करू नका अजिबात. ह्या पेन ड्राईव्ह मध्ये असं म्हणतात इथे आधिराज आपली प्रत्येक डेट रेकॉर्डेड आहे असं म्हणतात इथे आधिराज. तर आता इथे प्रिया सुन्न पडते बघा प्रेक्षक. हो आणि आता इथे रडायला लागतो अजून जरा अश्विन. आता तुझा दारुडा मारणारा नवरा, तुझी कॅन्सर झालेली आई, पॅरालिसिस झालेले बाबा या सगळ्यांना ह्या पेनड्राईव्ह मध्ये जे आहे ते दाखवूया ना असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे काव्या आणि ईश्वरी हसतात. तन्वीने तुला हे सगळं असं सांगितलंय असं म्हणते आता इथे अस्मिता. हो असं म्हणतो आता इथे आधिराज. आणि या सगळ्या गोष्टी सांगून तर तिने माझ्याकडून 10 लाख रुपये काढून घेतले असं म्हणतो इथे आधिराज. काय असं म्हणते आता इथे कल्पना. अजून बरंच काय सांगितलंय तिने आणि ते सगळं या पेनड्राईव्ह मध्ये असं म्हणतो इथे आधिराज. तर आता इथे पेनड्राईव्ह देतो बघा प्रेक्षक आधिराज अर्जुनला. तर आता इथे तो पेनड्राईव्ह घेतो अर्जुन आणि आता इथे तो लॅपटॉपकडे जातो बघा प्रेक्षक आणि आता त्या लॅपटॉपमध्ये तो पेनड्राईव्ह घालतो. तर आता इथे चालू करतो बघा प्रेक्षक व्हिडिओ अर्जुन आणि ते सगळं प्ले होतं. तर आता इथे बाकी सगळे लोक जाऊन बघायला लागतात. आई बाबा आहेत पण आईला कॅन्सर झालाय बाबा त्यांना ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे गेल्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला असं म्हणून सांगत असते ना प्रिया. हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं आणि आता इथे रेकॉर्डेड सगळा व्हिडिओ दाखवत असतो बघा तो. आणि आता इथे प्रिया म्हणत असते बेड रेस्टवर असतात ते म्हणून. तर आता इथे पहिली डेट जी असते बघा प्रेक्षक प्रियाची आणि आधिराजची जेव्हा ती चक्करून पडलेली असते ड्रामा केलेली असते आणि मग तो तिला ग्रीन कॅफेमध्ये घेऊन गेलेला असतो तेव्हाचा क्षण बघा प्रेक्षक हा सगळा त्याने टिपलेला असतो. आणि आता सगळेजण तो व्हिडिओ बघतायत. मला लहान बहीण पण आहे यंदा 10वीला आहे असं म्हणते प्रिया आणि तिच्यापेक्षाही लहान भाऊ पण आहे. रिसेप्शनिस्ट म्हणून तुला जे काय पगार मिळतो ना तुला त्याच्या चौपट पगार देणं असं म्हणतो आधिराज. तर आता त्याचा हात पकडून ती म्हटलेली असते अरे आधिराज मी आनंदाने जॉईन होईल अरे असं म्हटलेली असते ना ती. किती पैसे लागणार आहेत असं म्हटलेलं असतो आधिराज. 4-1 लाख तरी खर्च होणार आहे असं म्हटलेली असते प्रिया आणि 5 लाखाचं चेक असं दिलेलं असतं ना आधिराज. हे सगळं असतं बघा प्रेक्षक त्याच्यामध्ये पुरावा म्हणून. तर आता आधिराज म्हणून कसं मिठी मारलेली असते त्याला हे सगळं असतं बघा प्रेक्षक त्या व्हिडिओमध्ये. तर ह्या बावट अश्विनला बघून खूप छान वाटतंय बघा प्रेक्षक. हा रडतोय बघा प्रेक्षक. खूप खूप छान वाटतंय. 2 वर्षापासून खूप रडवलंय अर्जुन सायलीला. तुझं लग्न झालंय तू मला आधी का नाही सांगितलं असं म्हणतो आधिराज. तर आता कुठल्या तोंडाने सांगणार आहे. माझा नवरा दारू पितो मला मारतो. अश्विनचं डोकं दुखायला लागतं बघा प्रेक्षक. आणि आता इथे अस्मिता आणि कल्पनाला तर एकदमच धक्का बसतोय काय म्हणून. तर आता कशी अंगठी घातलेली असतो तो सगळं दाखवले बघा प्रेक्षक. तर प्रिया कशी मिठी मारलेली असते त्याला परत परत हे सगळं दाखवले व्हिडिओमध्ये. तर आता इथे अश्विन कोसळून खाली बसतो
तर खूप रडायला लागतो आता इथे अश्विन खूप जास्त. तर आता तो रडून बघत असतो प्रियाकडे. आजपर्यंत मी तुझी प्रत्येक चूक पोटात घातली तुझ्या, असं म्हणत होता इथे तो. तुझं खोटं बोलणं कधीतरी संपेल हे मी स्वतःला सांगत राहिलो, असं म्हणत होता इथे अश्विन. तू करत असलेली फसवणूकही कधी संपेल ह्या आशेवर मी कायम राहिलो, असं म्हणत होता इथे अश्विन. पण आज तू एका परपुरुषाशी संबंध जोडलास, हे मी कसं काय माफ करू, असं म्हणतो अश्विन. किती बावट आहे बघा प्रेक्षक हो हा. म्हणजे अजून माफ करणारच होता हा तिला. लग्नाआधी पैशांसाठी फ्रेंड्स ठेवणं मी पचवलं असतं एखाद्यावेळी, असं म्हणतो तो. पण आता आपलं लग्न झालेलं असताना एक श्रीमंत मुलगा आवडला म्हणून तुझा पाय घसरला, असं म्हणत होता इथे अश्विन. हे सुद्धा आता मी पोटात घालायचंय का, असं म्हणत होता इथे अश्विन. नाही नाही असं म्हणते प्रिया. अश्विन असं नाही असं म्हणते प्रिया. प्लीज अश्विन, अर्जुन सायलीचं ऐकू नकोस. माझं नाक कापण्यासाठी ते खूप खालच्या दर्जाला गेले, असं म्हणते आता प्रिया. हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे, असं म्हणते आता प्रिया. माझ्यावर विश्वास ठेव. खोडेपणा तू करतेस तन्वी, असं म्हणत होता इथे अश्विन. जोरात रडतो बघा प्रेक्षक होतो आता इथेला. तर आता तो उभारलेला असतो चिडून. दादा, सायली वहिनी, ईश्वरी, काव्या, तो सँडी, आधिराज, इथली सगळी माणसं खोटं बोलतायत, असं म्हणून रडायला लागतो आता इथे अश्विन. किती नीच मुलगी आहेस प्रिया, हे सगळ्यांनाच माहिती आहे, असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून तर सायली ताईच्या एका फोन कॉलवर मी कंबर कसली आणि अश्विनचे डोळे उघडावे म्हणून मला मनापासून वाटत होतं, असं म्हणते काव्या. अश्विन पण हे खरंच खोटं आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. तर बास, समजोराट ओरडतो अश्विन. मी तुझ्यावर प्रेम करतो ह्याचा अर्थ हा नाही आहे की तू मला मूर्ख बनवत असशील आणि मी मूर्ख बनत राहीन, असं म्हणत होता इथे अश्विन. बावड 2 वर्ष तर झाला असस ना बेवकूफ. तर आता अश्विन म्हणतो, मला एका पॉइंटला खरंच वाटायला लागलं होतं की बदलली, असं म्हणत होता अश्विन. पण नाही, तू फक्त माझा भोळेपणा होता, असं म्हणतो तो. तर आता विमलला पण वाईट वाटतं. मला एक गोष्ट कळाली, असं म्हणतो अश्विन, की ह्या जगात तुझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे पैसा, असं म्हणत होता इथे अश्विन. तर आता कल्पनाला पण खूप रडायला येतं. ठीक आहे, असं म्हणतो अश्विन. तुला तुझा नवरा नको आहे ना, तर होऊ दे तुझ्या मनासारखं. यापुढे तुझा नवरा तुझ्या आयुष्यात नसेल, असं म्हणत होता अश्विन. नको नको असं बोलू नकोस अश्विन, ऐकून तर घे अरे माझं, असं म्हणत होता इथे प्रिया. काय ऐकायचं आहे तुझं, असं म्हणत होता इथे प्रताप. तुला आमची सून म्हणायची सुद्धा लाज वाटते आम्हाला, कळतंय का तुला, असं म्हणत होता इथे प्रताप. तू कठकारस्थानं करायचीस हे माहित होतं मला, पण तू तर कॅरेक्टरलेस निघालीस ग, असं म्हणतात इथे अस्मिता. असं नाही असं नाही असं म्हणतात इथे प्रिया. तुम्ही शांतपणे विचार केलास ना, तुम्हाला कळेल की मी काय बोलते ते, असं म्हणते ती. जे कळायचं ते आम्हाला आधीच कळलंय, असं म्हणत होता इथे अश्विन. आणि तो खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक आता इथे, आणि काय ऐकत नसतो तो तिचं. तर तो म्हणतो, तू तर माझ्या प्रेमाचा बाजार मांडलास ग, असं म्हणत होता इथे तो. सगळ्यांसमोर हास्य केलंस माझं, असं म्हणतो तो. कुठे कमी पडलो ग, सांग ना, मी कुठे कमी पडलो. नाही तुम्हाला आता सांग, मी खोटे कमी पडलो, असं म्हणत होता इथे अश्विन. मी तुझ्यासाठी सगळ्यांशी भांडत राहिलो, घरच्यांशी वाईर पत्करलं. कुणासाठी ग, असं म्हणतो अश्विन. कुणासाठी करत होतोय सगळं, असं म्हणतो तो. तर तिच्यासाठी जिला नवऱ्याच्या प्रेमाची एवढीशी किंमत नव्हती, असं म्हणत होता इथे तो. तुझ्याशी लग्न झालं, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात घाणेरडा दिवस होता तन्वी, असं म्हणत होता इथे अश्विन. तू माझी खूप मोठी फसवणूक केलीस तन्वी, असं म्हणत होता इथे अश्विन. आणि ह्या गुन्ह्यासाठी मी तुला ह्या जन्मात तरी माफ करणार नाही, असं म्हणत होता इथे अश्विन. तर आता इथे प्रिया नाटक करायला लागते आणि आता ती बघा प्रेक्षकावर रडायला लागते जोर जोरात. तर आता ऐश्वरी म्हणते, प्रिया, सगळ्यांच्या नशिबात ना नवऱ्याचं प्रेम नसतं. तुला ना दिलसे प्रेम करणारा नवरा मिळाला होता, पण तू त्याला दुखावलेस, असं म्हणते आता इथे ईश्वरी. तन्वी ताई, लहान तोंडी मोठा घास घेते. पण एकच सांगे ना, आमच्या अश्विन दादा आहेत ना देव माणूस आहेत, पण आज तुमच्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले. देवी आईनं तुम्हाला कधीच माफ नाही करणार, असं म्हणते आता इथे विमल पण. आता तुला सगळ्याची काय शिक्षा करायची ग तन्वी, असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं तिला काय विचारतेस, असं म्हणतो प्रताप. ह्या सगळ्या गोष्टींना एकच शिक्षा आहे, असं म्हणतो प्रताप. तिला या घरात जागा नाही, असं म्हणतो प्रताप. नाही नाही असं म्हणते प्रिया. आणि काय ग, मी जेव्हा सायलीला घराबाहेर काढलं तेव्हा तुला खूप आनंद झाला होता ना, असं म्हणते कल्पना. पण ती माझी चूक होती. पण आज मी जे काय करणार आहे ना, ते आतापर्यंत मी उचललेलं सगळ्यात उत्तम पाऊल असेल, असं म्हणते आता इथे कल्पना. तुला आम्ही फरफटत घराच्या बाहेर काढणार आहे आज, असं म्हणते कल्पना. नाही नाही असं म्हणते आता प्रिया. आई प्लीज असं करू नकोस, मला घराबाहेर नको काढूस. मी इतक्या रात्री कुठे जाऊ अगं, असं म्हणते प्रिया. कुठे जा, काही कर, असं म्हणतो प्रताप. घराच्या बाहेर बस, पण परत या घरात येऊ नकोस, असं म्हणतो प्रताप. तुझं काय करायचं ते उद्या सकाळी ठरवू, चल निघ, असं म्हणतो प्रताप. निघ म्हणते ना, निघत, असं म्हणते कल्पना. थांबा, असं म्हणते सायली. तुम्ही कशाला आपले हात लावून हिला स्वतःचं चारित्र्य घाण करून घेताय, हिचं काय करायचं मी बघते, असं म्हणते सायली. तर आता इथे सायली जाते प्रियाजवळ. तुझी जागा घरात नाही आहे, त्या घराच्या पायरीवर पण नाही, असं म्हणते सायली प्रियाचा हात पकडून. तुझी जागा घराच्या बाहेरच्या चिखलात आहे, असं म्हणते सायली. नाही सायली, असं म्हणून ती पाय पडायला लागते आता इथे सायलीच्या. प्लीज मला घराबाहेर काढू नकोस, मी प्लीज असं काय केलं नाही, असं म्हणते प्रिया. उठ म्हटलं ना, असं म्हणते सायली. खूप भारी ड्रामा चालू आहे बघा प्रेक्षक प्रियाचा. खाली गुडघे ठेवून ती पाय वगैरे पडते आहे सायलीच्या.
चल चल असं म्हणते सायली. तर आता ती घेऊन जाते प्रियाला बाहेर. तर आता इथे सायली बाहेर काढते बघा प्रेक्षकांना, टाकते प्रियाला बाहेर. तर आता इथे प्रिया उभारते. तर आता ती म्हणते आई इथेच थांबायचं असं म्हणते कल्पना. घराची चौकट जर का उलांडलीस ना तर याद रखा असं म्हणते कल्पना. रविराजची मुलगी म्हणून तुझी सगळी नाटकं आम्ही सहन केली, पण रविराजच बरोबर होता. तो तुला त्याच्या नजरेसमोर सुद्धा उभं राहू देत नाही असं म्हणते आता इथे प्रताप. अगं आम्ही दोनदा का होईना कौतुक केली, तुला घरात राहू दिलं, पण आता नाही असं म्हणतो प्रताप. तू या घरात येऊ शकत नाहीस असं म्हणतो प्रताप. आणि सगळे सुभेदार मंडळी तिला हकलतात बघा प्रेक्षक घराबाहेर. बाबा बाबा असं म्हणून ते हात जोडते आता. बाबा प्लीज मला आत येऊ द्या ना प्लीज असं म्हणते आता इथे प्रिया. तुला रडायचंच असेल ना तर गेट बाहेर जाऊन रड असं म्हणते आता इथे ईश्वरी. तुझ्या रडण्याला इथे कोणीही किंमत देणार नाही असं म्हणते ईश्वरी. तू सुधारशील अशी अपेक्षाच नाही तुझ्याकडून, पण प्रयत्न कर असं म्हणते काव्या. म्हणजे कसं उरलेलं आयुष्य तुला आणि तुझ्या आजूबाजूच्या माणसांना जरा सुखाशी जगता येईल असं म्हणते ती. ज्या मुलीने लोकांना सुखाने जगू दिलं नाही त्या मुलीला सुख मिळणार कसं असं म्हणतात इथे प्रताप. तर आता सगळे खूप चिडलेले दाखवले. कल्पना चल, मला या मुलीचं तोंडही बघायचं नाही असं म्हणतात इथे प्रताप. आणि आता इथे प्रताप आणि कल्पना आपल्या खोलीमध्ये जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन रडत रडत थांबलेला असतो तिथेच. मात्र कल्पना आणि प्रतापात जातात. आई बाबा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता अश्विन पण आपल्या खोलीत जातो. अश्विन प्लीज ऐक असं म्हणते आता इथे प्रिया. कधी काळी ना मी तुला मैत्रीण मानत होते असं म्हणते अस्मिता, आणि त्यासाठी ना मी नरकात जाईन कदाचित असं म्हणते अस्मिता, पण मी माझ्या चुका सुधारल्यात. पण तू तुझ्या चुका सुधारण्याचा विचारही केला नाही असं म्हणते आता अस्मिता. अगं माणूस आहेस की चटकी नाहीस असं म्हणते आता इथे अस्मिता. ज्या घरात जाशील ना तिथे निखारच करून ठेवशील असं म्हणते आता अस्मिता. पण ते घर आता आमचं नाही आहे असं म्हणते ती. एवढं नक्की. तर आता तिथून निघून जाते बघा प्रेक्षक अस्मिता. तिच्यासोबत विमल पण निघून जाते. तर आता इथे सायली म्हणते ईश्वरी काव्या खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही नसतात ना तर ते पुरावे आमच्या हाती येऊ शकले नसते. खूप आभार असं म्हणून हात जोडते आता इथे सायली त्या दोघांसमोर. सायली ताई एवढं छोटंसं काम केलं आम्ही असं म्हणते काव्या. अगं छोटं काम, तुला आरामाची जास्त गरज आहे आता असं म्हणते सायली. तरी तू आमचं काम केलंस असं म्हणते आता सायली. थँक्यू ईश्वरी एन काव्या असं म्हणतो इथे अर्जुन. आज मला कळलं की सायलीच्या मैत्रिणी तिच्यासाठी इतक्या खास काय आहेत असं म्हणतो अर्जुन. तुझी बायको सुद्धा ना आमच्यासाठी खूप स्पेशल आहे असं म्हणते ईश्वरी. त्यामुळे ती जेव्हा जेव्हा हाक मारेल तेव्हा आम्ही मदतीला नक्की येणार असं म्हणते आता ईश्वरी. हो मग असं म्हणते काव्या. आणि अर्जुन जिजू आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात असं म्हणते काव्या. उलट तुम्हाला सांगू मी हे सगळं करण्यामागे माझाच स्वार्थ आहे असं म्हणते काव्या. कारण मला ही अगदी मनापासून असं वाटतं की प्रियासारखी मुलगी या जगात असायलाच नको असं म्हणते काव्या. तर प्रिया रडत असते बघा प्रेक्षक बाहेर थांबून. मी तर हिचे रंग खूपच जवळनं पाहिले तसं म्हणतो अधिराज. अधिराज थँक्यू, तुझे केले असते आमच्यासाठी ते कोणीही केलं नसतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही नाही ही म्हणाली ना आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात, पण पुढच्या वेळेला असं जर चॅलेंजिंग रोल असेल तर माझी आठवण काढा असं म्हणतो आता इथे अधिराज. तर आता सगळे हसतात. आणि हिला जर पुन्हा सरळ करायची वेळ आली तर मी सगळ्यात आधी येईन असं म्हणतो अधिराज. असं म्हणतो अर्जुन. नक्की सँडी थँक्यू सो मच असं म्हणतो इथे अर्जुन. प्रिया असं म्हणते काव्या तू अशी अवस्था स्वतःवर स्वतः ओढून आणलीस असं म्हणते ती प्रियाला. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, तू आता घराबाहेर आहेस ह्या मागे माझाही छोटासा वाटा आहे. बरं सायली अर्जुन आम्ही येतो असं म्हणते ईश्वरी. परत भेटू असं म्हणते ती. तर ईश्वरी आणि काव्या निघून जातात बघा प्रेक्षक. हो तर आता इथे आदिराज आणि सँडी पण निघून जातात. तर आता इथे प्रिया बाहेरच थांबलेली असते आणि आतमध्ये अर्जुन आणि सायली असतात. प्रिया असं म्हणतात इथे अर्जुन, तुला आता फक्त एका गुन्ह्याची तुला शिक्षा मिळाली आहे, कारण आम्ही फक्त एकाच गुन्ह्याचे पुरावे बाहेर काढले असं म्हणतो अर्जुन. आम्हाला तुला एकाच घावात ठार करायचंच नाही आहे प्रिया, रोज तुझ्यावरती एक एक वार करायचं असं म्हणते सायली. तू जसं सगळ्यांना हळूहळू उछळत राहिलीस ना एवढाच त्रास तुला पण व्हायला हवा ना असं म्हणते आता इथे सायली. त्यामुळे तुझं रोज एक एक सत्य एक एक गुन्हा बाहेर येणार. त्यामुळे तुझे हे अश्रू आहेत ना ते राखून ठेव असं म्हणते सायली, कारण यापुढे रोज तुला खूप रडावं लागणार आहे. तर आता हसते सायली. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघेही दरवाजा बंद करतात. नाही नाही असं म्हणते आता इथे प्रिया. नाही अर्जुन सायली जरा उघडा दार उघडा असं मग रडायला लागते ती. अर्जुन सायली प्लीज मला आत येऊ दे असं म्हणते प्रिया. अश्विन अश्विन असं म्हणून ती दार आपल्याला लागते, माझी बाजू मांडू तरी ते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता रडत असते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता ती रडत असते खूप. तर तिचा ड्रामा चालूच असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो आपला ड्रामा करते. तर आता इथे खूप रात्र झालेली असते. तर आता इथे प्रिया बसून विचार करत असते तिथेच घराच्या बाहेर पायऱ्यांवरती बसून. तर तिला डास वगैरे चावत असतात. तर आता ती आपली ओढणी पांघरून घेते. पोटात एक अन्नाचा कन्न नाही आणि डास छळतायत मला असं म्हणते प्रिया. कळत नाहीये डास जास्त रक्त पितायत की सुभेदार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तिला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो त्यांचा. वेळ अशी आली आहे ना की दाखवायला का होईना सुभेदारांचे पाय धरायलाच हवेत असं म्हणते आता इथे प्रिया.
तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया उभारते आणि आत जाते. तर आता इथे प्रिया दरवाजा आपटत असते आणि म्हणत असते, आई आई प्लीज दार उघड असं म्हणते आता प्रिया. तर आतमध्ये जेवत असं बघा प्रेक्षक सगळेजण. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन तुला माझा आवाज येतोय ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर सायली सगळ्यांना जेवण वाढत असते. प्लीज मला आत येऊ दे अश्विन, मला आत येऊ दे, तुला असं वाटतंय ना तसं काही नाही असं म्हणते प्रिया. हे अर्जुन सायली आहेत ना, तुझे कान भरतायत अरे, तुझा माझ्यापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे का? अश्विन अश्विन असं म्हणून ती दरवाजा आपटत असते. आम्ही मूर्ख होतो म्हणून अश्विनला हिच्याशी लग्न करायला परवानगी दिली असं म्हणते आता ती कल्पना. मी डोळ्यात कोणती पट्टी बांधली होती देव जाणे असं म्हणते कल्पना. मी पण तन्वीशी मैत्री केलीच होती की असं म्हणते अस्मिता. तन्वीचं हे असं रूप असेल हे कधी वाटलंच नव्हतं मला असं म्हणते आता इथे अस्मिता. कुठे अक्कल घाण ठेवली होती मी काय माहित. आई आई असं म्हणते प्रिया. आई अगं तुला माझी दया येत नाही का अगं असं म्हणते प्रिया. अगं मला भूक लागली आहे अगं असं म्हणते प्रिया. रात्रभर मी उपाशी कशी राहू मी इथे असं म्हणते प्रिया. एवढी स्वतःला दोष देऊ नका तुम्ही असं म्हणते सायली. प्रिया खोटं बोलून एका त्याला आपलंसं करते त्यात तुम्ही अडकलात असं म्हणते सायली. पण तिला या सगळ्याची शिक्षा मिळणार असं म्हणते सायली. तर आता इथे सगळे जेवत बसलेले असतात आणि बाहेर प्रिया असते बघा प्रेक्षक. तर आजचा भाग इथे समजा बघा तर आपले काय ते. तर आता इथे सायली म्हणते अश्विन भाऊजी अजून जेवलेले नाही. तर प्रिया बाहेरच थांबलेली असते बघा प्रेक्षक घराच्या. मी जाऊन त्यांना बोलवलं तर असं म्हणते सायली. अश्विन माझ्याशिवाय जेवायला कसं येईल असं म्हणते प्रिया बाहेर थांबून. तुम्ही मला छळताना ह्याचा त्रास होतोय म्हणून तो येत नाही जेवायला असं म्हणते प्रिया. तुझा गैरसमज आहे तन्वी असं म्हणतो अश्विन. माझं तुझ्यावर प्रेम होतं पण आज तू माझ्या पाठीत जो खंजीर खोपसलाय ना हे दुःख तर कधीच नाही भरून येणार असं म्हणतो अश्विन आणि जेवायला बसतो तो. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.